यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगा प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया खरीप मोसमात मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील युवा शेतकरी गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी अंतर्गत आपण शेतकऱ्याच्या मुलाखती घेत असतो. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी आणि तज्ज्ञ या ठिकाणी येऊन आपले अनुभव व्यक्त करत असतात आणि या अनुभवाच्याच माध्यमातून शेतकरी बांधव आपल्या पिकाची लागवड करत असतात. पिकाचं व्यवस्थापन, पिकावर येणारी कीड, रोग या पद्धतीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि ऋतुमानानुसार जमिनीचं व्यवस्थापन घ्या, जनावरांचं आजाराचं व्यवस्थापन, नियोजन, त्याचप्रमाणे शेतीची मशागत, पूर्वमशागत, बियाण्याची निवड, पिकामधलं असणारं रोग आणि किडीचं नियंत्रण, तणाचं नियंत्रण यासारख्या गोष्टी शेतकरी बांधव करत असतो आणि त्याचाच काही प्रमाणामध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ झालेला आहे. किसानवाणीच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार गौरवजी. नमस्कार सर. गौरवजी, तुम्ही तरुण आहात. बरोबर. आणि तरुण म्हटलं म्हणजे एक जोश, उत्साह आणि काहीतरी करण्याची उमेद असतेच. आणि या उमेदीचा, या उत्साहाचा आपण शेतीमध्ये कशा पद्धतीने फायदा घेणार आणि या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न काढणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तर माझा सुरुवातीला हा प्रश्न आहे की तुमच्याकडे शेती किती आहे? सर, माझ्याकडे शेती 3 एकर आहे. त्यात ती कोरडवाहू आहे. बरं. म्हणजे ओलिताखाली नाही आहे, कोरडवाहू शेती आहे आपली. म्हणजे समजून घ्या तुम्ही, निसर्गावरच अवलंबून असलेली शेती आहे. निसर्गावर अवलंबून असणारी शेती. निसर्गाने जसं दिलं तसं घेणे आहे. त्यात आपल्या आता कसं काय आपण त्यामध्ये उत्पन्न वाढवता येईल किंवा आता कोरडवाहू शेती आहे म्हणून आपण घरी बसून तर चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काही ना काही पर्याय शोधावेच लागतील. आणि आजच्या कंडिशनमध्ये पाहतो म्हटलं तर शेती करणं बऱ्याचशा युवकांना म्हणजे नको वाटतंय. पण माझं म्हणणं असं आहे की शेती म्हणून आहे, घरी शेती म्हणून शेती करायची नाही. पारंपरिक पद्धतीने जे काही शेती चालू होती ते आता आधुनिक पद्धतीने कशी करता येईल यावर माझं विशेष लक्ष आहे. तशी कोरडवाहूच आहे, पण प्रयत्न हा आहे की या शेतीतून किती जास्त उत्पन्न घेऊ शकतो या मी प्रयत्नात आहे सर. शेती तुमच्याकडे 3 एकर आहे. हो. आणि हे तुम्ही स्वतः करता शेती. तर मग शेतीमध्ये तुम्हाला कोण मदत करते? कसं आहे सर, आता घरी वडील नाही आहे, मीच आहे आणि आई आहे. तर आई मदतीला राहते शेतीच्या. असं गावात म्हटलं तर असं काही चालत नाही, सर्वच जण शेतीमध्ये राबतात. तर माझी आई सुद्धा सोबत असते आणि मी पण असतो शेतीमध्ये. म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे, पण शेती घरी असल्यामुळं करायची म्हणून नाही, पण एकतर कसं आहे, शेती आपल्याकडे आहे, त्या शेतीमधून चांगलं उत्पन्न आलं पाहिजे. तसं घरी आजची जी कंडिशन पाहता घरच्यांची इच्छा होती की शेती नाही करावं, पण आज मला शेतीच करायची आहे. शिक्षण आहे आपल्याला, आजकाल आधुनिक पद्धतीने आपण पुस्तक वाचू शकतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला. आणि मी मागल्या 2-3 वर्षात चांगलं उत्पन्न पण काढलेलं आहे.
त्याच्यामुळे शेतीमध्ये मला आणखी रुची वाढत चाललेली आहे माझी शेतीमध्ये. तर काही नवीन प्रयोग करण्याचा विचार आहे का शेतीत? कसं आहे सर, आता शेती माझी पूर्ण निसर्गाच्या भरोशावर आहे. आता फक्त पाणी साठवण्यासाठी किंवा उपलब्ध ओलाव्याच्या साठ्यामध्ये आपण शेतीचं नियोजन करत आहे. तर त्यामध्ये काही आपल्याला संतुलन राहत नाही. कधी कधी असं होऊन जाते की पहिल्यांदा पावसात खूप खंड पडतो, जसं यावर्षी सध्या आत्ताच्या कंडिशनला की जून महिन्यामध्ये पाऊस जेमतेम आला नसल्यासारखाच आहे. मिरोग गेला, नंतर जून महिना पण गेला, पण पाऊस काही व्यवस्थित झालाच नाही. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस झाला व्यवस्थित 1 हप्ता, बरोबर ना. आणि आता पुन्हा खंड पडलेला आहे. आता आमची पिकं पाण्याची आस म्हणजे पाण्याची वाट पाहत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर कधी कधी आमच्या काळी जसं होते की ढग पाहिल्यावर नाही का धडधड होते, नाही पाऊस येतो, पण जेव्हा ते ढग हुलकावणी लावून चालला जाते ना, तर ते आम्हालाच माहीत आहे कसं होते. तर पण आता त्यासाठी एकदम निसर्गावर अवलंबून न राहता मी माझ्या विचारात असं आहे की काहीतरी शेती आपली ओलिताखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्नात आहे की म्हणा आपण विहीर म्हणा की काही बोरवेल असं काही होत असेल किंवा सरकारी योजनेमधून जर काही आपल्याला लाभ मिळत असेल, त्यासाठी मी आता प्रयत्नशील आहे. नक्कीच. म्हणजे निसर्गावर न अवलंबून राहता आपण आपल्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करणं हे खूप गरजेचं आहे. हो, कारण की आता कसं निसर्गाचा लहरीपणा खूप जास्त वाढलेला आहे. पहिले जे मान्सून किंवा जे आपण पावसाच्या भरोशावर शेती करतो ते व्यवस्थित संतुलित होतं. आता निसर्गाचा लहरीपणा खूप जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे ओलिताखाली आणणं हे माझं म्हणजे पहिलं काम आहे आता, कारण कोरडवाहू शेतीमध्ये होत नाही. तर तुम्ही या मग शेतीमध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेता? आता कोरडवाहू शेती म्हटलं सर तर माझ्या शेतीमध्ये कसं कापूस, कपाशी आपली, सोयाबीन आणि तूर, बस सध्या तरी माझ्या शेतीमध्ये मी हे 3च पिकाचे उत्पादन करतो. कारण की ओलिताखाली नाही आहे आणि बाकी बागायती पिकं आपण घेऊ शकत नाही. हे झालं कोरडवाहू पीक आहे. परंतु काही असा जसं की शेळीपालन झालं, दुग्ध व्यवसाय झाला, यामध्ये सुद्धा एक जोडधंदा म्हणून आपण शेतीकडे पाहू शकतो. कारण जर समजा दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही म्हशी घेतल्या किंवा गायी घेतल्या तर दूध मिळतेच, पण सोबत त्याच्यापासून जे मिळणारं शेण त्याचा खत सुद्धा आपल्या शेतीसाठी उपयुक्तच आहे. तर असा काही डोक्यामध्ये आहे का विचार? आता सर कसं आहे, 3 एकर शेती आहे, त्यामध्ये आपलं बरेचसं म्हणजे घरचं आर्थिक जे संतुलन आहे ते होऊ शकत नाही आहे सध्या. त्यासाठी जोडधंदा तर खूप जास्त आवश्यक आहे. आणि मी असं सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी, आजचा जो शेतकरी असेल त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करणे खूप जास्त आवश्यक आहे. तेव्हा ते आर्थिक संतुलन होईल. आता शेतीतून मिळणारा जो आपल्याला उत्पन्न म्हणा, तो वार्षिक म्हणा किंवा 6 असते. आणि आपण दुग्ध व्यवसाय या शेळीपालन असं जर काही जोडधंदा केला, आणि इव्हन माझ्यासुद्धा डोक्यात आहे की विचार चालूच आहे माझा की मी ते व्यवसाय करणार आता. कारण की तेव्हा आपल्याला शेतीसाठी लागणारा खर्च ह्या गोष्टी आपल्या त्या व्यवसायामधून होऊ शकते. आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न जे आहे ते आपल्याजवळ निव्वळ उत्पन्न शिल्लक राहू शकते. जोडधंद्यामधून आपला शेतीचा खर्च होऊन जाईल आणि उत्पन्न शेतीतलं ते आपल्याजवळ शिल्लक राहील. त्याच्यामुळे मी शेळीपालन नाहीतर दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत मी विचार करत आहे. आणि दुग्ध व्यवसाय मला चांगला वाटतो. आजकाल जे काही भेसळ दूध वगैरे मिळत आहे, त्यासाठी जर आपण सर्वांना जर गावरानी दूध म्हणजे आपण ओरिजिनल म्हणतो ते जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा आणखी चांगलं काय आहे. आणि त्याला योग्य तो भाव पण मिळेल भविष्यात, असा अंदाज दिसत आहे आजच्या वातावरणामध्ये. नक्कीच. तुमचा जो भविष्याचा विचार आहे हा अतिशय सकारात्मक असा विचार आहे. या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा शेतकरी येतो तेव्हा त्याला निसर्गाचा लहरीपणा, कमी मिळणारा भाव यामुळे तो हवालदिल होतो. परंतु तुमचा जो विचार जो आहे हा सकारात्मक आहे. तर जी शेती करत असताना तुमचे काही छंद वगैरे आहे का? शेती करताना म्हणजे आता मला पहिल्यांदा म्हणजे आता प्रत्येक गावागावात क्रिकेट हे ते आपण खेळतोच. तर मला क्रिकेट खेळण्याचा खूप म्हणजे माझा आवडता छंद असेल खेळण्यामध्ये तर मला क्रिकेट खेळायला खूप आवडतंय. मी क्रिकेटसाठी लहानपणी मार पण खाल्लेला आहे आईवडिलांचा, पण आवडता छंद आहे माझा क्रिकेट. आत्ता पण जर मला शेतीतून म्हणजे जर वेळ मिळाला, शक्यतोवर तर पावसाळ्यामध्ये आपल्या गावात काही मैदान वगैरे काही नाही आहेत, पण खेड्यामध्ये कसं आहे उन्हाळ्या वेळेस आपले शेतीचे कामं होऊन जाते, निवांत राहते माणूस उन्हाळ्यात, कारण की कोरडवाहू शेती नंतर तर वाटच पाहणे राहते. तर तेव्हा आम्ही क्रिकेट मला खेळणं खूप आवडते आणि मी ते तेव्हा खेळतो पण. बरं. आमच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही तुमचं मार्गदर्शन किंवा तुम्हाला काही माहिती मिळते का? हो सर, नक्की. कृषी वाहनी
कृषीमधली माहिती मिळते, म्हणजे तुम्हाला फायदा होतो. हो हो, म्हणजे आम्ही आकाशवाणी यवतमाळ केंद्र जे आहे आपलं ते नेहमीच ऐकत असतो. माझ्या घरी सकाळी आकाशवाणी सुरू झाली की माझ्या आईचे कामं आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमावरती चालते. बऱ्याचशा घरी आजकाल टी व्ही आली आहेत, पण माझ्या घरी आजही आकाशवाणी केंद्रावरतील सर्व कार्यक्रम ऐकले जाते. अच्छा, म्हणजे जसं आमचे जे उद्घोषक आहे जे वेळ सांगतात त्या वेळेनुसार जसे कार्यक्रम लागतात त्यानुसार आईचे कामं होतात. आईचे कामं होते. अच्छा, ते लहानपणीपासूनच आहे, सवय पडलेली आहे. म्हणजे रुटीन अजून कायम आहे. अजूनही आजही सुद्धा ते कायम आहे. म्हणजे एकंदरीत आपलं आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र तुमच्याकडे ऐकायला येते आणि तुम्ही ऐकता. नक्की 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 सर. बरं, या वळणावर काही गीत वगैरे ऐकाल का? आता सध्या वारकरी पंढरपूरला चाललेत, त्यामधलं कोणतंही तुम्ही आपल्या विठ्ठलाचं तर मला ऐकायला तो आनंद मिळेल. नक्कीच तुमच्या आवडीचं ऐका तर हे गीत. गौरवजी, काही अडचणी आल्या? हा, शेतीमध्ये तर अडचणी म्हणजे आहेच. आता माझी शेती थोडीशी दूर आहे, अंतर थोडंसं दूर आहे, गावापासून थोडं दूर आहे, पण त्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट करून घेऊन चालावंच लागते. तुम्हाला पण या गोष्टीबद्दल आणि सर्वांनाच या गोष्टीबद्दल ज्ञात आहे की निसर्गाची सध्या पाऊस येणं नाही येणं हे काही म्हणजे रुटीन नाही. त्यात किडी हे ते आणखी रोगराई येतात पिकावरती आणि भाव झाला, ह्या सर्व गोष्टी हे संपूर्ण गोष्टी असं जर एकत्र करतो म्हटलं तर सध्याच्या कंडिशनमध्ये शेती करणं जरासं कठीणच काम आहे. पण आजकाल आपण आधुनिक गोष्टी पण खूप आलेल्या आहेत, जसं मोबाईल किंवा AI झाला किंवा यूट्यूबवरती माहिती. आता AI वरती आता मी आता सुशिक्षित आहे, AI वरती जर आपण आपले पराठी असली किंवा कोणतंही पीक असलं त्याचा फोटो काढला आणि या पिकावर काय प्रॉब्लेम आहे किंवा काय समस्या आहे असं जरी आपण जर माहिती टाकली तर त्याच्या उत्तर मिळतं आणि त्यावर उपायसुद्धा मिळते. कुठे जायचं काम नाही, काहीच नाही. आणि कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवर माहिती मिळतात. आजकाल यूट्यूबवर चांगले चांगले शेतकरी आहे त्यांचे, जसं आता तुमच्या इथे पण शेतकरी आलेत की ते मार्गदर्शन करतात, त्यातून पण आम्ही खूप काही शिकतो. म्हणून चालून जाते, करून घेतो आम्ही. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग असा सुद्धा आपण करू शकतो. नक्की नक्की. आणि याच्या मार्फत आपल्याला काही उपाययोजना सुद्धा ते सुचवू शकतात. खूप चांगल्या. आपण जशी त्यांना कमांड देऊ त्या पद्धतीत आपल्याला त्या उपाययोजना देतात. म्हणजे शेतकऱ्यांनी पारंपरिकतेकडे न राहता हळूहळू आपण आधुनिकतेकडे गेलं पाहिजे. आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. तेव्हाच कुठे तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकते. नक्की पडणार भर, असं तुम्हाला नक्की भर पडते. कारण की मी सुद्धा पाहिलं आहे, मागल्या वर्षी पण माझं म्हणजे आपण जर आधुनिक पद्धतीचा काही जर उपाययोजना केली, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढणार म्हणजे वाढणार आहे. शेती म्हणून करायची नाही तर ती आपण प्रत्येक गोष्ट करताना आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. मग आपण पिढीजातपणे का बरं तशीच शेती घेतली, तशीच का करत राहतो? जर आपण आधुनिक पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला शेतीसुद्धा चांगलं जीवन देऊ शकते. नक्कीच. म्हणजे असा तुमचा एकंदर अनुभव आहे. बरोबर बरोबर. बरं, तुम्ही तरुणांना काय सांगाल? मग तुम्ही तरुण आहात आणि शेती करत आहात, त्यासोबत तुमची इतरही काही ठिकाणी धडपड चालू असेलच की जसं की सरकारी नोकरी म्हणा किंवा कुठेतरी एक चांगला जॉब मिळाला, हे सुद्धा चालू असेल. बरोबर. तुमच्यासारखेच तरुण आहेत बरेचसे जे शेती आहे त्यांच्याकडे पण शेतीमध्ये त्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये नकारात्मक अशी भावना आहे किंवा ते येऊ पाहत नाही किंवा त्यांना बरोबर असं वाटते की शेती काय करायची. एखाद्या ठिकाणी आजकालची युवा पिढी अशी करत आहे की खेड्यामध्ये न राहता शहरातले 5-10 हजाराची नोकरी करण्याला पसंती जास्त देत आहे, पण स्वतःचे स्वमालकीची शेती करणं त्यांना आवडत नाही. ते पाठ फिरवत आहे शेतीसाठी. नक्कीच. हां, तर या पद्धतीचं पाठ न फिरवावं किंवा तरुणांनी या क्षेत्रामध्ये यावं तर यासाठी तुम्ही काय सांगाल? माझं सर्व युवा शेतकरी असो किंवा आत्ताचे सध्याचे जे काही शेतकरी असेल त्यांना माझं एकच म्हणणं राहील, शेतीकडे एक पारंपरिक व्यवसाय म्हणून न बघता जर आधुनिक पद्धतीचा अवलंब करून जर तुम्ही त्या शेतीकडे पाहिलं आणि बाजाराचा योग्य अभ्यास केला, आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं आणि जोखीम व्यवस्थापन म्हणजे जे काही पाऊस आता की नाहीतर आता मिरुग आला आणि आपण लागवड करायची पावसाची शासनाने सांगितलं की तुम्हाला आता पाऊस नाही येणार सध्या, तुम्ही आमचा आदेश येईपर्यंत तुम्ही लागवण करू नका. नाहीतर जुन्या पद्धतीनं मिरोग आहे बा लागवण करून आपण बसायचं आणि जून महिन्यात पाऊस नाही आला तर मग दुबार पेरणी करायला लागेल. दुबार पेरणीने काय होईल, पुन्हा खर्च वाढला. याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आजकाल जे बातम्या आहे
किंवा आपण बरेचसे चांगले चांगले मार्गदर्शक आहे शेतीसाठी त्यांना फॉलो केलं, किंवा कृषी तज्ज्ञ आहेत, तुमच्या आकाशवाणीवर कृषी तज्ज्ञ येतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर शेतीमध्ये नक्की फायदा होईल. कारण आजच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर फक्त शेती करून चालणार नाही, तर ते कसं अभ्यास करायला लागेल त्या शेतीचा, त्यातून आपल्याला बरंच काही शिकावं लागेल. आहे शेती आपल्याकडे आणि करणे हा उद्देश नसला पाहिजे, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल आपल्याला. आणि जर शेतीमध्ये आपण स्वतःहून जर काम केलं तर कोरडवाहू शेती का असो ना आपलं अस्तित्व टिकून ठेवते. तर गौरवजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि अतिशय महत्त्वाचं आणि मार्मिक असं या ठिकाणी तुम्ही विवेचन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण खरीप मोसमात मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील युवा शेतकरी गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जलसिंचन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण. दोघीजणी बायका होत्या. एक होत्या मिसेस ज्योती आणि दुसऱ्या होत्या मिसेस प्रीती. ह्या दोघी जणी ना एका शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या. आता नवीन धोरणानुसार जुनी पेन्शन व्यवस्था नाही आहे. मग काय करणार? मिसेस ज्योती आणि मिसेस प्रीती ह्या दोघींनाही सारखा पगार यायचा, सारखी रक्कम यायची. त्यापैकी एक त्याचं नीट नियोजन करायची आणि दुसरी आलेल्या रकमेचा किंवा मिळालेल्या पगाराचा व्यवस्थित विनियोग न करता हव्या त्या पद्धतीनं हवा तसा खर्च करायची. कालांतरानं दोघी जणी नियत वयोमानानुसार निवृत्त होतात. त्यावेळेला नियोजनाबद्धतेनं जिनं पैसा नियोजित केलेला असतो, जिनं पैसा व्यवस्थित गुंतवलेला असतो, तिला तशीच पैशांची पुनरावक सुरू झालेली असते. कारण नियोजनानुसार साठवलेल्या पैशांवर तिला व्याज मिळत असतं. त्यावेळेला ती निश्चिंत असते. तर तिचीच सोबतीण असलेली दुसरी ही फार चिंताक्रांत असते. बरं, ह्या फक्त शासकीय कर्मचारी नव्हत्या, तर हे होते तुमच्या आमच्यासारखे नागरिक जे पावसाळ्यामध्ये फक्त कांदा भजी तळून खातात. पावसाळ्यामध्ये उत्तम वातावरण, सुंदर हवामान, या सगळ्या छान पद्धतीमध्ये, या सगळ्या छान वातावरणाचा आस्वाद घेत असताना पडणाऱ्या पावसाचं नियोजन आपल्यापैकी किती जण करतो, हा खरंच माझ्यासकट आपण सगळ्यांनी स्वतःला विचारण्याचा एक प्रश्न आहे. कारण आपण विदर्भात राहतो, आपण विदर्भातही यवतमाळसारख्या ठिकाणी राहतो, आपण माळावर आहोत, पठारावर आहोत, आपल्या आजूबाजूनं वाहणाऱ्या नद्या फार कमी आहेत. आणि असं असताना उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचा जो जाणारी कमतरता आहे, हा आपल्यासमोर असलेला सर्वात महत्त्वाचा, आपल्याला भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? तर जो प्रत्येक थेंब आपल्या छतावर पडतो, त्या प्रत्येक थेंबाचं नीट नियोजन केलं पाहिजे. नीट प्रत्येक थेंबाची गुंतवणूक आपण केली पाहिजे. पावसाळा हा दोन्ही हातांनी आपल्याला बरंच काही देत असतो, चांगले अनुभव देत असतो, चांगले दृश्य देत असतो, आल्हाददायक वातावरण देत असतो, नजरेला एक छान आरामदायी दृश्यांची मेजवानी असते, अशा बऱ्याच गोष्टी असतो. पण पावसाळा हा आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट देतो, ती म्हणजे पाणी. आता ह्यात काय नवीन?
पण हे पाणी आपल्या शेतांमध्ये बरसून आपल्या शेतातली पिकं येतात, सगळ्या गोष्टी होतात. सिंचन विभाग त्याच्या पद्धतीनं त्या पाण्याचं नियोजन करतो. शेतकरी आपल्या हिशोबाने त्या पाण्याला व्यवस्थितपणे साठवून आपल्या पिकांना वापरून आपल्यापर्यंत भाजीपाला, पिकं या सगळ्या गोष्टींनी आणतो. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे? एक सामान्य नागरिक म्हणून आपण या पाण्याची, या निसर्गाकडून मिळालेल्या स्रोताचे कशा पद्धतीनं जोपासना केली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे इथल्या प्रत्येक जबाबदार नागरिकानं केलं पाहिजे. पावसाचा पडलेला प्रत्येक थेंब जर का गुंतवला तर तो दुप्पट तिप्पट होऊन आपल्यापर्यंत परत येणार आहे. छतावर पडलेला प्रत्येक थेंब जर का आपण आपल्याच अंगणातल्या जमिनीखाली मुरवला तर तो एक थेंब 1000 पाण्याचे झरे बनून आपल्यापर्यंत परत येणार आहे. आपण घेतो इतकं त्या जमिनीच्या पोटातनं पाणी, तर थोडंफार तिचं परतही दिलं पाहिजे. SIPs जे आपण पाहतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स आपण पाहतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्समध्ये आपण सांगतात की 5,000 गुंतवा, त्याचे तुम्हाला इतके मिळतील. अहो, तुम्ही 5 बादल्या पाणी मुरवा, तुम्हाला पुढली 5 वर्ष पाण्याची ददात पडणार नाही, इतकं पाणी मिळणार आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे की त्यानं रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, जलपुनर्भरण करावं. जलपुनर्भरण करण्यासाठी काही विशेष फारसा खर्च येत नाही. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या अनेक छोट्या दुर्लक्षित अशा घटकांचा सुद्धा आपण जलपुनर्भरणासाठी वापर करू शकतो. गरज फक्त सजग असण्यासाठी आहे. आपलं एक छोटंसं पाऊल पुढल्या अनेक अडचणींना आपल्यापासून दूर करू शकतं. ज्या आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या गृहिणी आहेत त्यांनी गळक्या ज्या काही आपल्या खिडक्यांमधनं आहे तिथं आपण आपले पिंप ठेवलेत, बादल्या ठेवल्या तर ते पाणी आपल्या हाताशी येतं. कुंड्या पावसांमध्ये ठेवल्या तर पावसाचं पाणी मिळून ती झाडं अजून जास्त टवटवीत होतील. येणाऱ्या प्रत्येक थेंबाला अत्यंत हुशारीने वापरलं तरच आपण पुढल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तगू शकतो. बघा, पृथ्वीवर 70% पाणी आहे. पृथ्वीवर सरासरी आपण बघायला गेलं तर 70% पाणी आहे, पण आजूबाजूला पाणी असूनही आपल्यावर तहानेनं तडफडण्याची वेळ येणारा दिवस काही फार दूर नाही आहे. 2% पाणी, 1% पाणीच आपल्याला त्यातलं पिण्यासारखं आहे. तर आपल्या छतावर पडणारं इतकं सुंदर पाणी आपण का वाया घालवायचं? आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की पावसाचा प्रत्येक थेंब कोरड्या असलेल्या रखरखीत जमिनीवर सुद्धा 2 गवताची पाती उगवतात. आपण बघतो की फरशा लावलेल्या आहेत, त्या फरशीवर जरी पाणी पडलं तरी 2 फरशांच्या भेगांमधनं सुद्धा 2 गवताची पाती उगवतात. विचार करा की त्या जीवांमध्ये, त्या बियांमध्ये रुजून येण्याची किती मोठी आस असेल, किती मोठी ओढ असेल. तर हेच पाणी जर का आपण पृथ्वीच्या पोटात परत केलं, पृथ्वीला जर का आपण कृतज्ञतापूर्वक अर्घ्य दिलं तर ती पृथ्वी आपल्याला पुन्हा किती देईन. साध्या फरशीवर पडलेल्या पाण्यातनं 2 पाती निघतात गवताची, तर पृथ्वी आपल्याला अजून किती सुंदर भविष्यकाळ दाखवू शकते याचा आपण विचार केला पाहिजे. अन्यथा पाण्या वाचून तडफडणारे अनेक देश इथं आहेत. आपण आफ्रिकेत पाहू शकतो की तिथं पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे की त्यांच्याकडले पिण्याचे पाणीसाठे पुढले काहीच वर्ष, जवळपास एक 7, 8, 10 वर्षच पुरू शकतील. त्यानंतर तिथलं पाणी आणि त्याचा वाली कोण असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजही आपल्या हातात ही छान उपलब्धी आहे, छान संधी आहे. पावसाळी वातावरणातले ढग भरून आलेले आहेत. नाही काही तर किमान आपण झरणाऱ्या पागोळ्यांखाली 2 बादल्या जरी लावल्यात तरीही आपण बरंचसं देणं इथलं आपण देऊ शकतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण जलसिंचन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण ऐकलं. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.